सांगितलं. आणि या सकाळच्या सत्रामध्ये कितपर्यंत मजल मारतील खंबाळपाडा हा संघ याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिले. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ मातब्बर, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये ऑनफिल्ड सज्ज झालेत. कारण घिसरची स्पर्धा म्हटली तर तुम्हाला वेळेचं बंधन हे सगळ्यांना ठाऊक असतं. माइंड सेट केलेलं असतं की आपल्याला घिसरच्या मैदानात सकाळी परफेक्ट 8:30 पावणे 9ला पोचायचं आहे. कारण 9 सव्वा 9च्या दरम्यान पहिला बॉल डिलिव्हर्ड होतो. ही खासियत आणि हे वैशिष्ट्यपूर्ण राहिले आत्तापर्यंत घिसरच्या या स्पर्धेचं. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहताय शिस्त, पारदर्शकता आणि क्रिकेटवरचं प्रेम या तिन्ही गोष्टींचा मिलाप म्हणजेच कल्याण डोंबिवली. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सोमनाथ यांना आपण पाहतायत. पहिलं षटक हाताळण्याकरिता कालच्या दिवसात आपण करण काळांना आज पुन्हा एकदा जॉईंट होतील आणि मराठी IPL समालोचक कुणाल दाते सरांना आपण ऐकलत. स्टार्ट ऑफ द मॅच जितू शेलार एका साईडला आपण पाहतायत. सामन्याला सुरुवात होते आणि जयेश यांना आपण पाहू शकाल. स्टार्ट ऑफ द मॅच इथून परफेक्ट 20 मिनिटं 4 षटकांसाठी तुम्हाला दिली जातील. पहिलाच बॉल बॅटचा टो लागला होता. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला गेला होता. कोणती धाव येत नाही आहे. सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलंय. पहिलाच बॉल डॉट. सोमनाथ बी पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करताना थिंकिंग चांगली आहे. थोडासा लो फुल टॉस राहिला होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 0 पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. अप्रतिम ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने पायावरचा बॉल अगदी मनगडाचा वापर करत असताना चेंडूला स्टॉप केलंय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी सिंगल मेल अकाउंट ओपन करतोय जितू शेलार. एक आक्रमकतेचा सितारा आणि सिच्युएशन नुसार खेळण्याची कला अवगत असलेला जितू शेलार याला आपण गेली कित्येक वर्ष पाहिलंय. टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर अतिशय चांगलं प्रदर्शन हे सातत्याने पाहायला मिळतं. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1. सरळ बॅटचा वापर करत असताना टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. शॉट मिड ऑफ आतमध्ये आहे. सर्कलचं बंधन असताना पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतं. 2 षटकं ही पॉवर प्लेची पाहायला मिळतील आणि त्या 2 षटकांमध्ये कितपर्यंत मजल मारेल खांबाळपाडा टीमचे 2 बॅटर. परंतु आत्तापर्यंत मी सोमनाथचं कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. तेवढा हवा तसा वेग देत नाहीये परंतु अचूक लाईन अँड लेंथ. सरळ बॅटचा वापर केलाय पुन्हा एकदा. मात्र यावेळेला आपण पाहतायत मिसफील्डचा फायदा. चुकीला माफी नाहीये. वेलकम बाउंड्री, सुस्वागतम चौकार. ढालीप्रमाणे क्षेत्ररक्षण झालं नाही आणि त्यामुळे मात्र यावेळेला चुकी पाहायला मिळाली. चौकार आला. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु चांगली फिल्डिंग. चेंडूला स्टॉप केलंय. जर त्या खेळाडूने कदाचित चुकी केली असती तर इथे सुद्धा मात्र बॉल ट्रॅव्हल फार वेगाने निघून गेला असता. परंतु चांगला फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 6 धावा. 5 बॉलचा खेळ झाला. आतापर्यंत सोमनाथचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने शार्प माइंडेड गोलंदाजी केले. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. षटक क्रमांक 1 हे प्रगतीपथावर. चांगला फटका आहे. बिटवीन द गॅप मध्ये जाईल का नाही. व्हॉट अ कॅच. गुरुनाथ या वेळेला पुढे येत आहेत सेफ हँड. मात्र जबरदस्त झेल टिपत असताना ब्रिलियंट कॅच. एक्सलंट फिल्डिंग. गॉन. काही जबरदस्त हा झेल वारंवार तुम्ही पाहू शकाल.
ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून जितू शेलार थोडेसे क्रॉस राहिले होते आणि फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. अगदी मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊच शकला नाही, परंतु हा झेल पहा, 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील गुरुनाथ. अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग हेअर, सुपर फिल्डिंग. 6वर 1. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. शिवदास गायकर दुसरं षटक हाताळण्यासाठी. सोमनाथ गायकरने खूप चांगली गोलंदाजी केली, फक्त 6 धावा खर्च करत एक सफलता प्राप्त केली. हो, मी विकेट टेकर गोलंदाज आहे हे दर्शवत असताना विकेट टेकिंग गोलंदाजी केली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. ऑन साईडला जयचा हा फटका, यावेळेला क्रॉस बॅटचा जरूर वापर केला गेलाय. तेवढीच उत्तम दर्जाची फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी कॉल. फेकी येपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, एस नो अँड वेट या 3 गोष्टींचं मिश्रण आपल्याला पाहायला मिळतं. 2 रन्स मिळतील जयच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष खाडेला आपण पाहत आहेत. खंबाळपाडा टीमकडून 1 डाऊनचा प्लेअर. 1 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचले गेले. यावेळेला बॅटची एज घेत पाठीमागे चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी चांगली फिल्डिंग. फक्त आणि फक्त 1 रन येत असताना पाहायला मिळतंय. जयेश ज्या अनुषंगाने बॅटिंग करतोय, धावांचा वेग वाढवताना पाहायला मिळतो. कोणत्याही प्रकारचं त्याच्याकडे आत्तापर्यंत दबाव नाही आहे. त्याचे चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन सांगतायत की जितू शेलार जरी बाद झाला तरी सुद्धा आता रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे, जी जबाबदारी आहे ती मला स्वीकारायची आहे आणि त्या अनुषंगाने आत्तापर्यंत बॅटिंग करताना सिंगल मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर. संतोष खाडे बॅटिंग ॲट नंबर 3 वर येत आहेत. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज, डावखुऱ्याचा फलंदाज आहे आणि भरवशाचा फलंदाज. शिवदास गायकरचा हा बॉल, यावेळेला बराच वेळ चेंडू हवेत राहतोय आणि यस, विकेट डाऊन. व्हॉट अ कॅच. संतोष खाडे बॅक टू द पॅव्हिलियन. बिपिन पाटील त्या ठिकाणी कोणतीही मिस्टेक करत नाही आहेत. नो मिस्टेक, एक्सलंट कॅच. संतोष खाडे गॉन. दरम्यान विकेट डाऊन होते. यावेळेला आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने बिपिन पाटीलने झेल टिपला गेला. कॉन्सन्ट्रेशन, आय कोऑर्डिनेशन, जजमेंट अफलातून पाहायला मिळालं. संतोष शेलार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅटची इनसाइड एज 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते डबल फिगरमध्ये. दुहेरी आकड्यामध्ये 10 या धावसंख्येवर. सुरुवात थोडीशी संत गतीने होत असताना पाहायला मिळते. दोन्ही बॉलरने आतापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर भेदक मारे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फुटवर्क यावेळेला पाहायला मिळालं नाही हवं तसं आणि सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक 2 आहे. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय आणि संघाची धावसंख्या 10-2. चांगला बॉल होता. ऑफ ड्राईव्ह ऑन दी अप खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगल मेल. जयेश एका साईडला एकाकी झुंजत येत असताना खेळपट्टीवर ठाण मांडून खेळपट्टीचा आनंद घेतोय. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 10-2. प्रथम बॅटिंग करत असताना खंबाळपाडा टीम. पावणारी हकेला धावणारी आई एकविरा मातेला वंदन.
11वर 2 षटकाच्या समाप्ती अखेर प्रथम बॅटिंग करताना खंबाळपाडा टीम जितू शेलार यांनी सांगितलं की आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून आमच्या गोलंदाजाला फाईट करण्यासाठी तेवढं बळ मिळेल, एवढ्या धावा मात्र आम्ही फलकावर लगावू. परंतु आता सिच्युएशन थोडीशी नाजूक आहे. कधीकधी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो की संत गतीने सुरुवात होते, मध्यंतर खूप चांगला जातो, तिथे धावा खूप येतात आणि पुन्हा एकदा डेट ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर धावा कमी येताना पाहायला मिळतात. चांगला बॉल होता, परफेक्ट. या वेळेला आपण पाहू शकताय यॉर्कर टाईपचा चेंडू पाहायला मिळतोय, कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना मानस. चांगला बॉल होता, यावेळेला आपण पाहू शकताय ॲक्शन रिप्लेमध्ये फुल टॉस बॉल, शरीराचा फेद घेणारा हा बॉल. तर थोडासा कधी कधी अशा वेळेला डीपमध्ये बॉल येतो आणि त्याच पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर्ड झाला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 12 आहे धावसंख्येवर. वाकडन वर्सेस खंबाळपाडा या दोन टीमच्या दरम्यान पहिला सामना आपण पाहत आहेत 9:14 आणि या थर्ड अंपायर रेफर केले गेले की नाही. ऑन साईडला पूल केलंय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू निघून जाईल. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय संतोषच्या बॅटमधून, आक्रमकतेचा फटका, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत झन्नाटेदार चौकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर 16 रन. अप्रतिम, चांगला यावेळेला वाईट यॉर्कर, चेंडूला फक्त खेळून काढले. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17. 17ला 2. आतापर्यंत मानसने 4 बॉल हाताळलेत, धावा खर्च केले 6. प्रत्येक गोलंदाजाने कॉन्ट्रीब्यूट केलंय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. चांगली गोलंदाजी. अप्रतिम, ग्रेट डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. काय जबरदस्त चेंडू हाताळला गेला, डिलिव्हर्ड केलाय. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना पहा मानस रिलॅक्सेबल गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारची हेगई करत नाहीये. मात्र ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर आले होते जयेश, परंतु परफेक्ट रीड करता आलं नाही. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, फिल्डरला निवडलंय आणि फिल्डर कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. ग्रेट कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा नेत्रदीपक आणि पारदर्शकता या स्पर्धेची आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. कारण आई गावदेवी चषकचं दुसरं नाव आहे शिस्तबद्ध. तुम्हाला मात्र यावेळेला पारदर्शकता तर दिसते. आयोजन, नियोजन अप्रतिम, टाइम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने, सर्व काही गोष्टी ऑल इज वेल. 17ला 3 षटकांचा खेळ झालाय. खंबाळपाडा टीम आतापर्यंत स्ट्रगल करताना पाहायला मिळते. 3 फलंदाज त्यांचे बाद झालेत आणि दोन्ही फलंदाजावर आता दारोमदार निलेश आणि ओमकार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सोमनाथला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणलंय. यावेळेला ऑन साईडला हुक केलंय, सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कणखर, झन्नाटेदार आणि संघर्षाचा षटकार. मिळतोय चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा षटकार. यानंतर होणारा सामना हिदुटणे बी वर्सेस आजदे. आपण आला असताल तर रिपोर्टिंग करा, लगेच टॉससाठी रेडी राहायचं आहे. जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल जर डिलिव्हर्ड झाला आणि इथे जर तुम्ही रिपोर्टिंग केली नसली तर तुम्हाला 4 षटकांचे सामने
हे खेळायला मिळतील याची दखल घ्यायची आहे. आकाशजी भोईर स्ट्रिक्टली आहेत या बाबतीमध्ये. यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला, स्वतःवर निराश हताश होत असताना षटकार आल्यानंतर सोमनाथने कमबॅक केलंय. पहा ओव्हर द विकेटने आला आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत आणि 23 धावांवर आतापर्यंत 3 मोहरे गारज झालेत. इथून जर आपण पाहिलं तर षटकार चौकार येतील का याकडे लक्ष असेल, परंतु ज्या अनुषंगाने गोलंदाजी केले वाखाणण्याजोगे. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग, बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत फिल्डिंगचा अप्रतिम प्रदर्शन पाहायला मिळतं. 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24. 24 धावा. निलेश आणि ओमकार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये जबाबदारीने खेळ साकारतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, दबाव जरूर होता स्पष्टपणे आणि इथून जर आपण पाहिलं तर हिट विकेट स्वयंचित यावेळेला स्वतःहून हिट विकेट जरूर आपण पाहत आहेत आणि फलंदाज ओमकारला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. पहा त्याची बॅट ज्या वेळेला मात्र पाठीमागे आली तेव्हा बेल्स बिखरली गेली आणि स्वतःला माहिती होतं धाव घेण्याच्या प्रयत्नात कोणतेही प्रकारची त्यांनी हायगे केली नाही आणि इथून प्रामाणिक एक क्रिकेट दाखवत असताना फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. चौथा धक्का 24 या धावसंख्येवर. स्वागत आहे या सकाळच्या सत्रामध्ये. 24ला 4 अशी स्थिती नाजूक खांबाळपाडा या टीमची. अप्रतिम ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना जमिनीलगत चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 वर जाऊन पोहोचली गेली. म्हणतात ना, वेल बिगिनिंग इज हाफ डन. सुरुवात मात्र चांगली असायला हवी, परंतु इथे गोलंदाजाच्या माध्यमातून सुरुवात चांगली पाहायला मिळाली. कोण म्हणतं की फलंदाजामध्ये भागीदारी रचायला हवी, गोलंदाजीमध्ये सुद्धा पार्टनरशिप झाली तर डेफिनेटली विजयाचं समीप हे जवळजवळ आपल्याला निश्चितच पाहायला मिळतं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका जरूर खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे सरसावेल, 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना अशा प्रकारे 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर होत असताना संघाची धावसंख्या 26, लॉस ऑफ 4 विकेट. खंबाळपाडा टीम 26ला 4 षटकांच्या समाप्ती अखेर. समाप्ती अखेर शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर 18 मिनिटात 4 षटकं हाताळली, त्याबद्दल थँक्स. बरोबर 9:14ला बॉल डिलिव्हर झाला होता, 9:32 झालेत. वेळेच्या बाबतीमध्ये मात्र यावेळेला वाकण टीमने जरूर सहकार्य केलंय. बिपिन पाटीलचा पहिलाच बॉल ऑन साईडला जरूर खेळला गेला. निलेशच्या बॅटमधून क्रॉस बॅटचा वापर करत असताना सिंगल मिळेल. आतापर्यंत निलेश स्ट्रगल करतोय, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. एक षटकार त्यांच्या बॅटमधून जरूर आलाय, परंतु हव्या तशा अपेक्षित धावा येताना पाहायला मिळत नाहीयेत. परंतु इथे मेघनाथला खूप पुरेपूर संधी आहे. इथून जर 5 बॉलमध्ये 2 ते 3 मोठे फटके मल्टी हिट येत आहेत तर डेफिनेटली धावांचा वेग वाढताना आपल्याला पाहायला मिळेल, यातही मात्र शंका नाहीये. बिपिन पाटीलचा या वेळेला हा बॉल ओव्हर पिच होता,
आणि सरळ चेंडूला फेकून दिले. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल षटकार. 6. फटका खेळला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं. जबरदस्त अप्रतिम बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि खिचून मारला होता हा बॉल. चांगला बॉल खाली राहिला होता. ह्या वेळेला आपण पाहू शकतायत बिपिन पाटील कमबॅक करणं जाणतो. रनआउटच्या स्वरूपात सॅक्रिफाईस विकेट फेकले गेले. एक षटकार तर जरूर आला मेघनाच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचले गेले. चला सेकंड कॉल असेल हिदुटणे बी वर्सेस आजदे. दोन्ही टीमचे कॅप्टन. अतिशय चांगलं वातावरण आणि वातावरणाशी निगडीत असलेले सर्व खेळाडू. चांगला खेळ प्रदर्शन. कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. लाख मोलाची स्पर्धा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज परफेक्ट. यावेळेला एलिव्हेशन मिळालं नाही आणि कोणतीही मिस्टेक करत नाहीये त्या ठिकाणी बाळाराम पाटील. मॅग्निफिसंट कॅच. स्लिप पॉइंटमध्ये हा झेल करवी फलंदाज बाद होताना. बॅक टू द पॅव्हिलियन. निलेश गॉन. हर्ष स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये. सुरू असलेला सामना. उशिरा आलेले प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून या क्रीडानगरीमध्ये त्यांच्या माहितीसाठी खंबाळपाडा वर्सेस वाकळण बी या दोन टीममध्ये जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. वाकळण बी टीमने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि प्रतिस्पर्धी संघाला इन्व्हाइट केलं ते बॅटिंगसाठी. परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर धावा झाले त्या 33ला 6. नाण्याच्या दोन बाजू असतात. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते, कधी कधी मोठी धावसंख्या क्रिकेटमध्ये छोटी वाटू लागते. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये मनाने पराभूत होण्यापेक्षा मनाने मात्र चांगलं खेळा. 33ला 6. युवराज आणि सोहम. सोहम आता स्ट्राईक एंडकडे. बिपिन पाटील त्यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी डायरेक्ट हिट जरूर झालाय परंतु पॉपिंग क्रीजमध्ये आपण पाहतायत फलंदाज सेफ आहे. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34ला 6. शेवटचा बॉल असेल. या बॉलवर जरूर टार्गेट सेट केलं जाईल. किती धावांचं लक्ष प्रतिस्पर्धी संघाबरोबर ठेवण्यात येईल. यानंतर होणारा सामना हिदुटणे बी वर्सेस आजदे. आजदे टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे. हिदुटणे बी टीम जर आली असेल तर आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. पिनचा हा बॉल. यावेळेला पायावरचा बॉल जरूर होता. अगदी पायाच्या मधोमध हा बॉल डिलिव्हर्ड होत असताना यष्टी उद्ध्वस्त केली. फर्निचर डिस्ट्रॉइड. शेवटच्या बॉलवर मिळते विकेट. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा काय बॉल डिलिव्हर्ड केला होता. मॅग्निफिसंट बॉलिंग. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय बिपिन पाटील. चांगला बॉल होता. अगदी फिंगरचा चांगला वापर करत असताना ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती अप्रतिम पाहायला मिळाली. 4-5 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 34ला 7 हा वॅगन व्हील आपल्याला पाहायला मिळतोय खंबाळपाडा या टीमचा, ज्यामध्ये ग्रीन कलरमध्ये सिंगल, त्यानंतर आपण पाहिलं तर पर्पल कलरमध्ये 2 and 3 जर आपण पाहिलं तर रन, आणि त्यानंतर रेडमध्ये आपण पाहिलं तर चौकार आणि ग्रीनमध्ये षटकार. अशा पद्धतीने हे ॲरो पाहायला मिळत आहेत. खंबाळपाडा टीमची स्थिती पहिली इनिंग जर आपण पाहिली तर जितू शेलार 1 वर बाद झाला, निराश केलाच. जयेश 10 धावा बराच वेळ खेळपट्टीवर राहिला होता. संतोष 0 वर बाद झाला. निलेश 9 बॉलमध्ये 15 चांगली बॅटिंग केली. ओमकार 0 वर बाद झाला. मेघना 7 वर, युवराज 0 वर, सोहम 1 वर नॉट आउट आणि एक्स्ट्रा 1 सुद्धा धाव खर्च केले नाही. हे वैशिष्ट्य या पहिल्या इनिंगचं पाहायला मिळतं. वाकळण बीचं कौतुक करावं लागेल. 34ला 7 6.80चा रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय.
35 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं आणि हा बॉलिंग चार्ट आपल्याला पाहायला मिळतो. सोमनाथने 2 षटक हाताळली, 15 धावा, 7.50चा इकॉनॉमी, 2 विकेट. शिवदास 1 षटक 5 धावा, 1 विकेट, 5चा इकॉनॉमी. मानस 1 षटक 6 धावा, 1 विकेट, 6चा इकॉनॉमी. आणि बिपिन पाटील 2 विकेट 8चा इकॉनॉमी, 8 रन 1 षटक. चला, या दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. आपण लगेच करूया टॉस. या सूरजजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. मॅच क्रमांक 2 VCC आजदे वर्सेस एदुटणे बी. काटा आणि छापा आलेला आहे. धन्यवाद सूरजजी म्हात्रे साहेब. आजदे टीम, सकाळचं सत्र कसं वाटतं एकंदरीत? लवकरात लवकर आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळते. या सकाळच्या सत्रामध्ये ॲटमॉस्फिअर ब्युटिफुल आहे. या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं आणि इथे आल्यावर फील कसं करतायत? आयोजन तर एकच नंबर आहे आणि आकाशाचं आयोजन बोलल्यावरती चांगलंच असतं आणि सर्वात लवकरात लवकर सामने चालू करतात आणि धन्यवाद मानतो घेसर संघाचा आम्हाला संधी दिल्याबद्दल खेळायला. आज संपूर्ण टीम आहे तुमची? हो आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? बॅटिंग करणार आहात. एका साईडला जर आपण टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता बॅटिंग करायची आहे, 30 बॉल. आता नुकतीच मॅच पाहत आहे, 34 धावा झालेत. तर तुमचं एक टोटल कितपर्यंत जाण्याचा एक माइंडसेट असेल? त्याने बॅटिंग कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आपण बॅटिंग करताय, 34 पर्यंत आतापर्यंत धावा झालेल्या आहेत. तुम्ही कितपर्यंत जाण्याचा एक माइंडसेट असेल? 50-50 प्लस करायचा प्रयत्न करू. नक्कीच. तुमच्याकडे आज चांगले गोलंदाज आहेत रेग्युलर? हा आहेत. मागच्या वर्षी आम्ही ते रनरअप झालेलो. आता यावर आकाशजी भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक कसं करतील आपण? ही स्पर्धा खूप चांगली असते आणि आकाशचं आयोजन वेळेवरती सामने चालू होतात आणि इथे खेळण्याची मजा वेगळीच असते. कारण की आम्ही गेल्या वर्षी खेळलो, इथे रनरअप झालो आहे. ते आम्हाला पुरेपूर अनुभव आहे. थँक्यू व्हेरी मच. दोन्हीही टीमच्या कॅप्टनचं धन्यवाद व्यक्त करतो. ऑल द बेस्ट देतो. VCC आज द टीमने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारले आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केले गेले ते लालचंद भंडारी आणि ऑल टीम. तीस बॉलमध्ये 35 रनची नितांत आवश्यकता. हे टार्गेट सेट केले गेले खंबाळपाडा टीमने. वाकरण बी टीम सज्ज झाले. पहिलाच बॉल, यावेळेला संतुलित स्ट्रोक पाहायला मिळतो. नियंत्रणबद्ध फटका, क्लास बिटवीन द गॅप मध्ये. सुस्वागत. पहिल्याच बॉलमध्ये अतिशय देखणा फटका पाहायला मिळाला. फक्त चेंडूला येऊन दिलं सरळ रेषेमध्ये आणि पहिल्याच बॉलवर खरपूस समाचार घेत असताना ओंकार मुंडेच्या गोलंदाजीचा पहिल्याच बॉलवर चौकार. चांगला बॉल होता. ओंकार कमबॅक करणं जाणतो आणि त्यामुळे मात्र कमबॅक केले गेले. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि त्याचं प्रात्यक्षिक या बॉलवर दाखवून दिलं ओंकार मुंडेने. गुरुनाचा हा फटका, इनसाइड आउटचा फटका. बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना सरळ चेंडूला यावेळेला भिरकावून दिले गेले. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध नेत्रदीपक. दुसरा चौकार.
साईट MTClive.in माध्यमातून आपण ॲक्शन रिप्ले पाहू शकता. ओमकार मुंडे राऊंड द विकेटने खूपच कमरेच्या वर बॉल होता आणि त्यामुळे पंचांना शक्य झाला हा निर्णय देणं आणि फाईन लेग क्लिअर करणारा हा धमाकेदार तिसरा चौकार या षटकातील फ्रीडचा बॉल. फ्रीडच्या बॉलवर यावेळेला आपण पाहू शकता स्लोवर वन बॉल जरूर होता. सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आतापर्यंत स्थिती जर आपण पाहिली तर 13 धावांवर जाऊन पोहोचले गेले. सुरुवात चांगली झाली गुरुनाथच्या बॅटमधून. निकेश एका साईडला आपण पाहतायत गुरुनाथच्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घेतोय नॉन स्ट्राईक एंडला. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता. जितू शेलार पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने पहिल्या षटकाची समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 35 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 14 या धावसंख्येवर चांगली सुरुवात यावेळेला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. जी समोर आजदे टीमचे कॅप्टन मी विनंती करेन ती ZMR जी बाईक आहे ती कृपया करून थोडंसं मिरर जो आहे तो डाऊन करा. येस या साईडचा. थँक्यू व्हेरी मच. 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 विदाऊट लॉस. 35 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर चांगली सुरुवात कशी असायला हवी हे गुरुनाथने आत्तापर्यंत दाखवून दिले. 6 बॉल त्याने फेस केलेत आणि 6 बॉलमध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना 13वर खंबाळपाडा टीम एका साईडला आपण पाहतायत. अतिशय चांगलं क्रिकेट. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन आदरणीय सन्माननीय अध्यक्ष विनोद दादा रतन पाटील आणि उपाध्यक्ष आदेशजी भगत साहेब. खरोखरच आज उंचीवर क्रिकेट जे कल्याण डोंबिवलीचं आपल्याला पाहायला मिळतं त्या पाठीमागे या दोन व्यक्तिमत्वांचा सिंहाचा वाटा आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना यष्ट्यांच्या वरून चेंडू निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. इथे डॉट बॉल आणि विकेट फॅक्टर्स हे दोन गोष्टी खूप मायने राखणार आहे ते खंबाळपाडा टीमला. परंतु गुरुनाथची धावांची भूक काही मिटत नाहीये. चांगली बॅटिंग करत असताना आत्तापर्यंत वाकलन बी टीमचा हार्ड हिटर. खेळायचं होतं ऑफ साईडला चेंडू ऑन साईडला निघून जाईल. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत ओमकार परंतु बॅकअप चांगला मिळतोय. 1 रन स्मार्ट सिंगल. जितू शेलार एक अनुभवी असा गोलंदाज फलंदाज ॲज अ ऑलराऊंडर परफेक्ट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 15ला 0. सुरुवात चांगली झाली नो डाऊट अबाउट इट. GP पॅनलला या स्पर्धेला आपण पाहताय स्वतः जय पवार सर थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत आणि आज पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा फक्त GP पॅनलची ही सातत्याने आपल्या मुखावर पाहायला मिळते. यावेळेला ऑन साईडला शफल झाले हलकेशे आणि हुक केलंय. सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कणखर झन्नाटीदार षटकार. जबरदस्त फटका यावेळेला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पहा होम साईट MTClive.in माध्यमातून ॲक्शन रिप्ले. हा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता आणि काय पिक केलं हुक केलं या वेळेला आणि सरळ चेंडूला आणि बॉलचा फॉलो पहा. कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. लाईव्ह आल्यानंतर हा तिसरा डोळा उघडला जो टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये. संघाची धावसंख्या 21 धावा झालेत आतापर्यंत. निकेश 6वर खेळी करतोय. पहिल्याच बॉलवर त्याने खरपूस समाचार जितू शेलारचा घेतला. अकुट टप्प्याच्या चेंडूला थारा नाहीये. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आता सातत्याने पाहिले प्रतीक्षा करत असतात फलंदाज. ओव्हरपिच बॉल कधी येईल, शॉर्ट ऑफ लेंथ बॉल कधी येईल, फुल टॉस बॉल कधी येईल. सरळ बॅटचा वापर केलाय. पॉवर प्लेचा अंदाज बांधता यावेळेला चांगला फटका. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा खणखणीत वी फॅक्टरमध्ये चौकार.
निकेश सुपर बॅटिंग 25 रन्स विदाउट लॉस. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. निकेश थोडेसे नाराज असतील या स्ट्रोकवर. एक रन तर डेफिनेटली मिळते लेग बाईच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26-26 या धावसंख्येवर. चांगली रणनीती आतापर्यंत 9 बॉलमध्ये 14. गुरुनाथच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये 10. निकेशच्या बॅटमधून धावा येत आहेत. 35 धावांचा एक माफक लक्ष्यांचा पाठलाग करताना चांगली रणनीती दोन्ही बॅटरच्या माध्यमातून स्ट्रॅटेजी आखली गेली. आघाडीचे फलंदाज कसे असावेत याचं परिपूर्ण फॉर एक्झाम्पल आतापर्यंत दोन्हीही बॅटरने दाखवून दिले. निकेश आणि गुरुनाथने विकेटच्या शोधामध्ये आहेत. यावेळेला ऑन साईडला तगडा प्रहार केला गेलाय. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स 4 रन चौकार. जितू शेलारचा हा रनअप 8 ते 9 पावलांचा पाहायला मिळाला. मात्र ओव्हरपिच बॉल होता आणि सरळ चेंडूला फेकून दिला आणि संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली. 2 षटकाच्या समाप्ती अखेर 18 बॉलमध्ये 5 रनची फक्त आणि फक्त आवश्यकता पाहायला मिळते. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक ची नियमावली मात्र आपण पाहत आहेत कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले गेले आणि त्यामुळे मात्र बॉलर यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जरूर येईल. त्या नियमांचं मात्र यावेळेला पालन करणं फार गरजेची गोष्ट आहे. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. क्रिकेट इज अ डिसिप्लिन गेम. हे आपण सातत्याने पाहिलं आहे. म्हणूनच आज कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन संलग्न 48 ग्रामीण टीमला प्राधान्य दिलं गेलं आहे. प्रत्येकाचं स्वप्न निर्माण झालं आहे मी एक चांगला खेळाडू बनावा, मोठमोठ्या स्पर्धात माझा सहभाग असावा, माझ्या आईवडिलांचं नाव, गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव हे एक उच्च स्तरावर नेऊन ठेवावं. त्यासाठी खूप सातत्याने मात्र हे खेळाडू झटत असतात. आपला नोकरीधंदा बिझनेस असेल, त्यानंतर आपण पाहिलं तर शालेय विद्यार्थ्यातील जे काही विद्यार्थी अजून अंडर 16चे खेळाडूसुद्धा खेळतात या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. कॉलेज कुमार असतील. मात्र या सर्व काही गोष्टी शिक्षण पाहूनसुद्धा टेनिस बॉल क्रिकेटला खूप चांगला दुजोरा देत असतात. या खरोखरच टेनिस बॉल क्रिकेटला मानाचा सलाम आहे. 30 धावा झालेत. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय आणि यावेळेला स्टायलिश फिनिश होईल का? नाही. फलंदाज निकेश बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहेत आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित प्रेझेंट करणारी ही स्पर्धा आई गावदेवी चषक घेसर. अतिशय चांगलं आयोजन, पारदर्शकता या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल आपण पाहिला तर थोडासा बाहेर निघणारा जरूर होता. व्हाईट बॉलचा इशारा. भरपूर वेळेनंतर एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च होत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंगचा विचार केला तर परफेक्ट 30 बॉल डिलिव्हर्ड झाले. एक्स्ट्रा धावा एक सुद्धा खर्च झाली नाही. हे वैशिष्ट्य राहिलं पहिल्या इनिंगचं. 31ला 1. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. यावेळेला स्विच हिटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती. सिंगल मेल
सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या कौशल आपल्या टीमला घेऊन जातोय 32 या धावसंख्येवर 32. आत्तापर्यंत 10 बॉलमध्ये 18 रन गुरुनाथच्या बॅटमधून आले. चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग पाहायला मिळते. जबाबदारी काय असते याचं प्रात्यक्षिक सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं. या स्पर्धेचे आयोजक स्वतः एक चांगले खेळाडू आकाश भुईर यांना आपण पाहताय. स्विच हिटचा फटका जरूर खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे कॅच ड्रॉफ्ट. गुरुनाथला जीवनदान मिळालंय. सिंगल मेल या सिंगलच्या माध्यमातून हळूवारपणे स्कोर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचते 33 रन. विजयासाठी आता 2 रनची आवश्यकता आहे. चौबाजूने अप्रतिम असे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक स्टँड आपण पाहिला उजव्या साईडला तर डेफिनेटली प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी अगोदरच खेळण्याची तयारी दाखवली गेली होती. मात्र चेंडू थोडासा उशिराने निघून जातोय. विकेटकीपरच्या हातामध्ये चांगली टेक्निक आतापर्यंत यूज केले. आपल्या फिंगरचा परिपूर्ण वापर करत असताना बिडीज ऑनली स्किन डीप वैविध्यता. हा बॉल आपण पाहिला तर आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा तर रेफर केले गेले की या पण थर्ड अंपायरच्या माध्यमातून SOUT आउट. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या 34. स्कोर आर लेवल. दोन्ही टीम जो प्रवेशद्वार या ठिकाणी आपण पाहत आहेत उभारला गेलाय त्या प्रवेशद्वाराजवळूनच आपले दोन्ही टीम्स मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतील. तिथून आपण डगआउटच्या दिशेने वाटचाल करतील. एक संघ फिल्डिंगसाठी सज्ज होईल आणि इथून मात्र आपण पाहत आहेत हुकचा फटका. या चौकारणीशी पहिल्या सामन्यामध्ये दणदणीत विजय मिळवून वाकलन बीने दुसऱ्या फेरीत धडक मारले गेले. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अँड हार्ड लक जितू शिलार अँड टीम. आपण वेळेवर आलात त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. अजून हंगाम संपलेला नाही आहे आणि हंगामाला आत्ताच कुठेतरी सुरुवात झाली तर डेफिनेटली कुठे चुका झाल्या तर सुधारण्याचा प्रयत्न करतील आणि त्याच मात्र उभारीने पुन्हा एकदा तुम्ही मैदानात उतरतील अशी आशा बाळगूया आणि तुम्हाला या हंगामासाठी देऊया कोटी कोटी शुभेच्छा. अभिनंदन. वाकलन बी टीम पुढील सेकंड राऊंडसाठी आपल्याला सुद्धा शुभेच्छा. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत हेदुटणे बी वर्सेस आजदे या दोन टीमच्या दरम्यान. आजदे टीमने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारले. एक धाडसी निर्णय घेतला गेलाय आणि फिल्डिंगसाठी आपण पाहिलं तर जरूर हेदुटणे बी टीमला पाचारण केले गेले. प्रवेशद्वाराजवळूनच यायचंय आजदे टीम. मॅन ऑफ द मॅच चला या सोमनाथ आमचे साथी समालोचक मिस्टर करण काळान वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. या आपण मॅन ऑफ द मॅच सन्मानित करणार आहोत. सोमनाथ ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 2 षटकं जे हाताळली गेली. 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा देत 2 विकेट्स मिळवल्या. 3.50चा इकॉनॉमी. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. तर सोमनाथ आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करायचं आहे. अगदी सुंदर क्लॅरिटी ओमसाई MTC-live.in माध्यमातून पाहायला मिळते. संपूर्ण एंटायर टीम आमचे कॅमेरामॅन अतिशय चांगलं. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि डीजेच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी सुद्धा त्यांनी घेतली आणि विविध संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहेत. या संपूर्ण आमच्या एंटायर टीमचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. सोमनाथ या ठिकाणी स्वतः येत आहेत ॲज अ कॅप्टन आणि विनंती करेन आकाजी भोईर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. सोमनाथ ब्युटिफुल बॉलिंग. कॉंग्रॅच्युलेशन. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकलात. 2 षटकं 7 धावा 3.50चा इकॉनॉमी 2 विकेट्स मिळवले आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आकाश भुईर
साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देत आहेत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सोमनाथ जास्त वेळ घेणार नाही आहे. मॅच सेकंड मॅच सुरू होते. ज्या पद्धतीने सकाळचं सत्र कसं वाटले, एकंदरीत खेळपट्टी कशी वाटली? नाही मी आकाशाची विकेट खूप चांगलेच असतो, दरवर्षी बघतो आम्ही. आणि चांगले गोलंदाजाला पण बेनिफिट आहे, फलंदाजाला पण बेनिफिट आहे. तसं तसं कालमॅचचं तसं धावा होत असतात, पण सकाळच्या 7 ओव्हरमध्ये आम्ही चांगली गोलंदाजी केली आणि सामना जिंकला. तुझे पार्टनर सुद्धा ज्या पद्धतीने मात्र तुला खूप चांगली साथ दिली, मात्र एका दुसऱ्याने खेळ मात्र जिंकता येत नाही क्रिकेटचा, त्यासाठी तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करावं लागतं. तर तुमच्या संघ सहकाऱ्यांचं एकंदरीत ऑल ओव्हर परफॉर्मन्स खूप चांगला राहिला, तर त्यांचं कौतुक ॲज अ कॅप्टन म्हणून कसं करतील? नक्कीच हीच अपेक्षा असेल प्रत्येक मॅचमध्ये की अशीच गोलंदाजी करत राहा प्रत्येक गोलंदाजांनी. आणि आमची गोलंदाजी खूप चांगलीच होतं, फक्त फलंदाजी होत नाही आहे, त्याचं आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ. नक्कीच बारकाईने लक्ष द्या. ऑल द बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन. हे होते सोमनाथ, ज्यांनी मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आणि प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घ्यावेला जरूर मिळाला. तर जाऊया नेक्स्ट मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी करण काळान पुन्हा एकदा मात्र याच विभागातील एक गोड आवाज या आपण ऐकूया. करण काळान यांचा आवाज. धन्यवाद. ओमसाई MTCLive.in कॅमेरामॅन. हे check. हॅलो check. थँक्यू सो मच प्रमोदजी. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांना